आदर्श मजुरी शोधन पद्धत. कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळण्याची पद्धत म्हणजे आदर्श मजुरी शोधन पद्धती होय. तर आदर्श मजूर शोधन पद्धतीमध्ये प्रत्येकाला त्याच्या कामानुसार योग्य तो मोबदला दिला जातो. कोणत्याही कर्मचाऱ्यावरती अन्याय होणार नाही. त्याच्या पात्रतेनुसार, अनुभवानुसार त्या कर्मचाऱ्याला वेतन देण्याचा प्रयत्न केला जातो. तर या शोधन पद्धतीची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्य पहा. 1 नंबर, कर्मचाऱ्याला त्याच्या श्रमाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे याची दक्षता घेतली जाते. कर्मचारी जे काही काम करणार आहे, त्याला जे नेमून दिलेलं काम आहे, त्या कामाचा जो मोबदला आहे हा योग्य प्रमाणात जर त्याला मिळाला तर तो कामगार समाधानी राहून चांगल्या प्रकारे काम करू शकतो. त्यामुळे त्याने केलेल्या श्रमाचा, त्याने केलेल्या कामाचा योग्य मोबदला देण्याची जबाबदारी ही व्यवस्थापनाची असते आणि तशा पद्धतीने ही मजुरी देत असताना आदर्श मजुरी शोधन पद्धतीमध्ये विचार केला जातो. दुसरा एक, किमान मजूर कायद्याचा निश्चित व्यवस्था हवी. आदर्श मजुरी शोधन पद्धती वापरत असताना जे किमान वेतन कायदा आहे याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. जे किमान वेतन आहे त्याच्यापेक्षा कमी वेतन कोणत्याही कामगाराला मिळता कामा नये. कमीत कमी त्याच्या ज्या गरजा आहेत, उदरनिर्वाह त्याचा व्यवस्थितरित्या होईल अशा पद्धतीनं त्या कर्मचाऱ्याला त्याच्या कामाचा मोबदला मिळाला पाहिजे. तिसरा आहे, मजुरी शोधनाचा कालावधी ठराविक असावा. ज्या वेळेस कर्मचाऱ्याची नेमणूक केली जाते त्यावेळेस त्याला पगार कधी द्यायचा हे ठरलेलं असतं. तर त्यामुळं तो कालावधी निश्चित असावा, ठराविक असावा. उदाहरणार्थ आठवड्यानंतर पगार, 15 दिवसानंतर पगार किंवा महिन्यानंतर पगार, हे जे ठरलेलं आहे त्या ठराविक तेवढ्या तारखेला, त्या ठराविक दिवसानंतर, त्या ठराविक वेळेला तो पगार दिला गेला पाहिजे. मजुरी शोधनात नियमितता असावी. एकाच दिवशी सर्वांना पगार मिळावा. कर्मचाऱ्याच्या दृष्टीने त्याला मिळणारा पगार आहे किंवा त्याला मिळणारी जी मजुरी आहे ही त्याच्या जीवनाशी निगडीत असते. त्यामुळं त्या मजुरीवरती, त्या पगारावरती त्याने पुढचं काही नियोजन केलेलं असतं. तर त्याचं नियोजन बिघडू नये याची दक्षता मॅनेजमेंटने घेणं गरजेचं आहे. त्यासाठी त्याला ठराविक वेळेत, नियमितता म्हणजे निश्चित जे ठरवून दिलं आहे त्या वेळेस आणि सर्वांना एकाच दिवशी एकाच वेळेला पगार जर मिळाला तर म्हणजे भेदभाव भावना त्यांच्यामध्ये निर्माण होत नाही. सर्वांना सारख्या प्रकारची वागणूक दिली जाते, सर्वांना पगार व्यवस्थित दिला जातो, ही भावना निर्माण होते. त्यामुळं मजुरी शोधन पद्धती म्हणजे जी आदर्श मजुरी शोधन पद्धती आपण म्हणतो त्याच्यामध्ये नियमितता पगारामध्ये असली पाहिजे. एकाच दिवशी एकाच वेळेला सर्वांना ठरवून दिलेल्या वेळेस पगार मिळणं गरजेचं आहे. पुढचा एक, कर्मचाऱ्यांची क्षमता, कौशल्य व योग्यता वाढीस लागण्यास प्रेरणा मिळेल अशी मजुरी शोधन पद्धती असावी. मी तुम्हाला आता अगोदर सांगितल्यानुसार कर्मचाऱ्यांनी त्याच्या जास्तीत जास्त जर काम करावं असं आपल्याला अपेक्षित असेल तर त्याला समाधानकारक वेतन दिलं पाहिजे. कर्मचाऱ्यांमध्ये असलेल्या क्षमता, कौशल्य, योग्यता जर ह्या वाढीस लावायच्या असतील तर त्याला योग्य अशी मजुरी देणं गरजेचं आहे. त्याला त्यामुळं प्रेरणा मिळते किंवा प्रोत्साहन मिळते आणि तो जास्तीत जास्त काम करून उद्योगधंद्याला यशस्वी करण्यास हातभार लावत असतो. त्यामुळे या आदर्श मजुरी शोधन पद्धतीमध्ये या गोष्टीला फार महत्व असतं. मजुरीचे दर स्थिर असावेत, त्यामध्ये वारंवार बदल होता कामा नये. जे त्याला एकदा मजुरी ठरवून दिली, रोज तुला 500 रुपये आहे समजा, तर त्याच्यामध्ये वारंवार बदल होता कामा नये. 500 दिलं पण तू आता काम कमी करतो, व्यवस्थित करत नाही म्हणून तुला 400 रुपये मजुरी दिवसाला असं जर म्हटलं तर तो कामगार काय होईल, नाराज होईल आणि तो योग्य प्रमाणात काम करणार नाही किंवा काम सोडून जाईल. त्यामुळं हे पाहिलं पाहिजे की वारंवार त्या मजुरीच्या दरामध्ये बदल करता कामा नये, म्हणजे कमी करता कामा नये. शक्यतो वाढवलं तरी चालतं. मजुरी दरात लवचिकता असावी. म्हणजे जरी थोडंफार कमी जास्त करायची वेळ आली तरी भूमिका व्यवस्थापनाची ताठर नसली पाहिजे.
तर 5-10 रुपये इकडे तिकडे कमी किंवा जास्त केले तर एवढा फरक पडत नाही, पण तुम्ही जर 100, 150, 200 रुपये जर कमी केले तर मात्र कामगार नाराज होण्यास शक्यता असते. त्यामुळे श्रममध्ये लवचिकता असली पाहिजे. मजुरी शोधन पद्धती कर्मचाऱ्यांना प्रेरणा देणारी असावी. कर्मचाऱ्याला इतका पेमेंट मिळाला पाहिजे, वेतन मिळालं पाहिजे, मजुरी मिळाली पाहिजे की तो समाधानी राहिला पाहिजे. त्याला या उद्योगधंदा आपलासा आहे, आपुलकी निर्माण झाली पाहिजे. म्हणजेच त्याला जास्तीत जास्त सुविधा जर दिल्या गेल्या तर तो त्याला उद्योग आपलासा वाटेल आणि त्याला काम करण्यास प्रोत्साहन वाटेल, प्रेरणा वाटेल. मजुरी शोधनाचा संबंध कर्मचाऱ्यांच्या उत्पादकतेशी असावा. जो कर्मचारी जास्तीत जास्त प्रोडक्शन देतो, उत्पादन देतो, अशा कर्मचाऱ्यांना अजून प्रेरणा मिळण्यासाठी, प्रोत्साहन मिळण्यासाठी त्याला जास्तीत जास्त पगार वाढवून देणं, त्याला इन्सेंटिव्ह देणं, बोनस देणं या गोष्टी झाल्या पाहिजेत. कर्मचारी आणि मालक या दोन्ही पक्षांना लाभदायक पद्धती असावी. कर्मचारी मालक जर संबंध सलोख्याचे राहिले तर तो उद्योग यशाच्या शिखरावरती पोहोचतो. त्यासाठी कर्मचारी हा समाधानी असला पाहिजे आणि कर्मचारी समाधानी राहण्यासाठी त्याला सगळ्या फॅसिलिटी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत आणि हे आदर्श मजुरी शोधन पद्धतीमध्ये शक्य आहे. त्यामुळं या दोन्हींना लाभदायक होईल. कर्मचारी आणि मालक अशा पद्धतीने वेतन रचना करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आदर्श मजुरी शोधन पद्धतीची ही वैशिष्ट्ये आहेत. ठीक आहे.